विधिमंडळाची गेल्या काही वर्षामध्ये सर्कस झालेली आहे. सर्कस, दशावतार म्हणा, गांभीर्य संपलं विधिमंडळातल्या कामकाजाचं आणि पार्लमेंट मधल्या कामकाजाचं सुद्धा. संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधीमुळे संसदेमधल्या चर्चेमध्ये जान आहे किंवा लोकशाही जिवंत असल्याचं एक भान आहे. संसदीय लोकशाहीमध्ये सभागृहात मग महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असतील, नगरपालिका असतील, विधानसभा आणि संसदेमध्ये विरोधी पक्ष नेता असणं ही लोकशाहीची गरज आहे, संविधानाची सुद्धा ती आवश्यकता आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये, विशेषतः 10-11 वर्षामध्ये विरोधी पक्षनेता कुठे ठेवायचाच नाही त्या दृष्टीने मांडणी करायची निकालांची, हे अमित शहा आणि मोदी यांच्या राजकारणाने ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, तरीही दिल्लीमध्ये यावेळेला राहुल गांधी यांनी 100 खासदार स्वतःचे आणि आमच्यासह मोठ्या प्रमाणात 240 लोक निवडून आणल्यामुळे विरोधी पक्षनेते पद टाळता आलं नाही. पण विरोधी पक्षनेत्याचा सातत्यानं अपमान कसा करता येईल हे मात्र हे लोक पाहत असतात. महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रासारख्या राज्याला विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही, विधानसभेत नाही आणि विधान परिषदेत नाही, याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे की विरोधी पक्ष नेत्याशिवाय तुम्ही कामकाज पुढे रेखताय, याचा अर्थ विरोधी पक्ष नेत्याला तुम्ही घाबरता. मग तो शिवसेनेचा असेल, काँग्रेसचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तुमची साठी काढली जाते, तुम्हाला प्रश्न विचारले जातात, तुमच्या चुका दाखवल्या जातात. लोकशाहीमध्ये महत्वाचं साधन आहे. पण महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांना आणि केंद्रामध्ये अमित शहा मोदी यांना लोकशाहीचे कोणते संकेत पाळायचे नाही. याआधी सुद्धा संख्याबळ कमी असताना महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नेमलेले. संसदेमध्ये भाजपचे सुद्धा अत्यंत कमी लोक असताना सुद्धा विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे.